हॅलो एव्हरीवन, मेघाज फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी कमी तेलात आणि फक्त रव्यापासून बनणारा चवदार नाश्ता. आणि ह्यामध्ये मी इनो किंवा मग सोडा कसलाही वापर केलेला नाही आहे. तर सुरू करूया. ह्यासाठी मी घेतलं आहे 1 टेबलस्पून तेल. तेल गरम झालं की ॲड करूया फोडणीसाठी अर्धा छोटा चम्मच मोहरी, अर्धा छोटा चम्मच जिरे आणि 1 हिरवी मिरची मी ह्यामध्ये घेतली, बारीक कट करून घेतलं आहे. त्यानंतर 3 ते 4 कढीपत्ता घेतला आहे मी आणि ह्यालाही बारीक कट करून घेतलं आहे. आता साधारण 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. आणि आता ॲड करूया 1 कप पाणी आणि 1 छोटा चम्मच चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करूया. आणि थोडं पाणी गरम झालं की आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा कप रवा. 1 कप पाणी घेतलं आहे मी आणि त्यासाठी घेतलं आहे अर्धा कप रवा. रवा ॲड करायच्या आधी फ्लेम आपल्याला लो ठेवायचं आहे. रव्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्ट आणि डो फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत. आणि हे जे रवा मी घेतला आहे त्याचा आपण जे उपमा किंवा शिरा बनवतो तेच रवा मी ह्यासाठी घेतला आहे. आणि ह्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 ते 1.5 मिनटं लागतो. तुम्ही बघू शकता छान घट्ट झालं आहे. फ्लेम बंद करून घेऊया आणि ह्याला एक 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवूया. साधारण 5 मिनटं झालीत बघा. ह्याला एक प्लेटमध्ये काढून घेऊया. ह्याला पूर्ण थंड करायचं नाही आहे, थोडंसं गरम असायला पाहिजे. आता ह्याला छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि हाताला चिकटत असेल तर तेलाचा हात घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता डो आपला रेडी आहे. आता ह्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. कुठलाही शेप तुम्हाला आवडेल तो तुम्ही देऊ शकता. खूप इझिली शेप द्यायला जमते बघा. मी ह्याला गोल शेप देऊन थोडंसं चपटा केला आहे बघा. हे दिसायलाही छान दिसतं. किंवा राऊंड शेपही छान दिसतं, तेही केलं तरी चालेल. शेप देऊन झालंय बघा. आता स्टीम करायचं आहे. ह्यासाठी मी चाळणी घेतली. तेलाने छान ग्रीस करून घेऊया आणि एक 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती ह्याला स्टीम करायला ठेवूया. तोपर्यंत ह्याला लागणारा तडका तयार करून घेऊया. ह्यासाठी इथे मी घेतलं आहे 2 टेबलस्पून ऑइल. तेल गरम झालं की ॲड करूया 1 छोटा चम्मच तीळ, जिरे, मोहरी, कढीपत्ता, 3 ते 4 हिरवी मिरची. मिरचीचे मी मोठेच काप ठेवलेले आहेत.
हवं तर तुम्ही बारीक कटही करू शकता. परतून घ्यायचं आहे छान असं. त्यानंतर ॲड करायचं आहे चिली फ्लेक्स. हे यावेळी बिलकुल ऑप्शनल आहे. आता टाकूया अगदी थोडंसं लाल तिखट आणि हळद. ह्यानी छान असं कलर येईल आणि टेस्ट ही आपली एनहान्स होईल. ह्याऐवजी आपण सांबार मसाला जो असतो ना तेही ॲड करू शकतो. आत्ता आपल्याला मीठ ॲड करायची गरज नाही आहे. आपण आधीच रव्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तडका आपला रेडी आहे बघा. आता स्टीम केलेले रव्याचे बॉल्स आपण जे बनवून घेतलेत ते ॲड करूया आणि 2 मिनटं छान असं परतून घेऊया. परतून झालेत बघा आणि अगदी 2 मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. फ्लेम कमी ठेवायची आहे. 2 मिनटं झाली बघा. आता ॲड करूया बारीक चिरलेला कोथिंबीर. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे आणि अगदी सॉफ्ट झालेत मस्त. आता सर्व करून घेऊया. आणि हे जे नाश्ता आहे आपण ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा मग शेंगदाण्याची चटणी ह्यासोबतही आपण खाऊ शकतो किंवा मग असंही खाल्लं तरी मस्त चवदार लागतं हे. तर हा आपला रव्यापासून बनवलेला चवदार आणि अगदी सोपा हेल्दी नाश्ता तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर मेगाज फूड डायरीला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खुश रहा, खात रहा.